विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण 5 नंबरचा टॉपिक हा शिकून पूर्ण केलेला आहे. त्यावरचं एक्सरसाइज जे आहे ते पूर्ण करा. सर्व एक्झाम्पल सॉल्व करा. एक्सरसाइज वहीमध्ये आणि क्लास वर्क वहीचं काम पण पूर्ण करा. आज आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था बंद करणे किंवा भागीदारी संस्थेचं विघटन करणे हा 6 नंबरचा चॅप्टर आज सुरू करत आहोत. याचे आपण काही पॉइंट्स बघूया. तर पान नंबर 206 काढा. पहिला पॉइंट आहे इंट्रोडक्शन, म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था बंद करणे याबद्दलचं आपण माहिती पाहूया. डिझोल्युशन मीन्स टू वाइंड अप और टू क्लोज डाऊन. तर डिझोल्युशनचा अर्थ होतो धंदा किंवा व्यवसाय बंद करणे, धंदा किंवा व्यवसाय गुंडाळणे. when business relations among the partners in a partnership firm comes to an end, it is known as dissolution of partnership. म्हणजे जेव्हा व्यवसायातील भागीदारांचे व्यावसायिक संबंध जे आहेत ते बंद होतात तर त्यावेळेस आपण त्या स्थितीला म्हणू शकतो डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप. when one or more partners take decision to close the partnership firm, it is known as dissolution of partnership firm. जेव्हा व्यवसायातील एक किंवा एकापेक्षा जास्त पार्टनर असा निर्णय घेतात की यापुढे पार्टनरशिप फर्म चालू ठेवायची नाही, म्हणजेच पार्टनरशिप फर्म बंद करायची, त्यालाच म्हणतात डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप फर्म. मिनिंग अँड डेफिनेशन. त्यानंतरचा पॉइंट पाहूया. मिनिंग. इन लीगल टर्म्स डिझोल्युशन हॅज मल्टिप्लाय मीनिंग. अ वर्ड डिझोल्युशन comes from the Latin word dissolution. डिझोल्युशन हा शब्द जो आहे हा लॅटिन शब्दात डिझोल्युशन पासून आलेला आहे. त्याचा अर्थ होतो अ डिझॉल्विंग ऑफ समथिंग. डिझोल्युशन इज द लास्ट स्टेज ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस. तर डिझोल्युशनचा अर्थ होतो की विघटन करणे, आणि डिझोल्युशन जे आहे किंवा विघटन किंवा भागीदारी संस्था बंद करणे ही बिझनेसची शेवटची स्टेप असते, ही बिझनेसची शेवटची स्थिती असते. आपल्याला खाली डिफिनेशन दिलेले आहेत. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39. भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि सेक्शन 29 प्रमाणे व्याख्या आहे. द डिझोल्युशन ऑफ द partnership between all the partners of a firm is called the dissolution of a firm. तर डिझोल्युशन जे आहे पार्टनरशिपची किंवा भागीदारी संस्था बंद करणे हे कशाला म्हणतात की ज्यावेळेस ती संस्था बंद केली जाते. इट इम्प्लाइज द कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ द रिलेशन ऑफ पार्टनर बिटवीन ऑल द पार्टनर्स. आणि हे जे संस्था बंद करणे आहे तर हे आपल्याला असं सुचवतं की जे भागीदार आहेत तर त्यांचं व्यावसायिक संबंध हे संपुष्टात येतात. सर्व पार्टनर्सचे त्यानंतर व्यावसायिक संबंध राहत नाहीत. त्यानंतर बघा रिझन्स फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर पार्टनरशिप फर्म बंद करण्याचे कारण काय आहे ते पाहूया. नंबर 1, बाय व्हॉलंटरी ऍक्ट ऑफ पार्टनर्स देमसेल्स. सर्व पार्टनर्सने ऐच्छिकरित्या ठरवलं की भागीदारी संस्था बंद करायची तर ती बंद होऊ शकते. नंबर 2, व्हेन द पीरियड दॅट इज ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड. ज्यावेळेस पार्टनरशिप फर्मचा कालावधी ठरला असेल करारामध्ये आणि तो कालावधी संपला असेल तर पार्टनरशिप बंद होते. नंबर 3, पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व्ड आफ्टर द
completion of specific venture for which it was formed. एखादी भागीदारी संस्था विशिष्ट असे उद्यमासाठी एखाद्या व्यवसायासाठी स्थापन झालेली असेल आणि तो व्यवसाय किंवा ते उद्यम पूर्ण झालं तर तेव्हा भागीदारी संस्था डिझॉल्व्ह होते. Insolvency of all partners or all partners except one results into dissolution. ज्यावेळेस भागीदारी संस्थेमधला एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला असेल, दिवाळखोर झाला असेल किंवा सर्व पार्टनर्स दिवाळखोर झाले असतील तर पार्टनरशिप बंद होते. दिवाळखोर म्हणजे ज्याची लायबिलिटी जादा आहे आणि ऍसेट्स कमी आहे असा पार्टनर. इलिगल or unlawful business activity results into dissolution. जर भागीदारी संस्था काही बेकायदेशीर असा बिझनेस करत असेल तर त्यावेळेस ती भागीदारी संस्था ही बंद करावी लागते. पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिसॉल्व्ड बाय गिव्हिंग नोटीस ऑफ 14 days. तर अशा पद्धतीने 14 दिवसांची नोटीस देऊन भागीदारी संस्था ही बंद करता येते. आता आपण पार्टनरशिप आणि फर्म, भागीदारी आणि फर्म म्हणजे संस्था यांच्यातला फरक पाहू. डिफरन्स बिटवीन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड डिझोल्युशन ऑफ फर्म. याचे जे कंपॅरिझनचे पॉइंट्स आहेत ते आहेत मिनिंग पहिला, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिपचं मिनिंग पाहू, नंतर डिझोल्युशन ऑफ द फर्म्स. तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिपचं मिनिंग आहे इट मे ऑर मे नॉट इन्व्हॉल्व डिझोल्युशन ऑफ द फर्म. यामध्ये डिझोल्युशनचा समावेश होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही. फर्म मध्ये बघा इट एम्प्लाइज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. तर हे आपल्याला पार्टनरशिप डिझॉल्व्ह करायला सुचवते, दर्शवते. नेचर, त्याचं स्वरूप बघा. The nature of dissolution of partnership is voluntary. Dissolution of partnership चं स्वरूप जे आहे ते ऐच्छिक आहे. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक. देन फर्मचं पाहूया. The nature of dissolution of firms व्हॉलंटरी और कंपल्सरी. याचं मात्र फर्मचं डिझोल्युशन जे आहे हे व्हॉलंटरी किंवा कंपल्सरी आहे. ऐच्छिक पण आहे आणि कंपल्सरी पण आहे. कंटिन्युएशन ऑफ बिझनेस पुढे सुरू राहतो का? द बिझनेस कंटिन्यूज हाउएव्हर द पार्टनरशिप इज रिकॉन्स्टिट्यूट. जोपर्यंत पार्टनरशिपची पुनर्रचना होत नाही तोपर्यंत कंटिन्यू राहते. द बिझनेस डिसकंटिन्यूज कम्प्लिटली. इथं मात्र बिझनेस खंडित होतो, बंद होतो. रिक्वायरमेंट्स, आवश्यकता काय आहे? It requires revaluation of assets and liabilities of the reconstitution of firm. तर पार्टनरशिप मध्ये रिव्हॅल्युएशन जे आहे ऍसेट्स आणि लायबिलिटीचं केलं जातं. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन केलं जातं. इट रिक्वायर्स रिअलायझेशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज फॉर क्लोजर द फर्म. फर्मच्या बाबतीत जे आहे ऍसेट्सचं आणि लायबिलिटीजचं, ऍसेट्सचं संपूर्ण रूपांतर पैशात केलं जातं. ज्यावेळेस बिझनेस काय केला जातो? बंद केला जातो. फायनल क्लोजर ऑफ बुक्स. इट डज नॉट रिक्वायर फायनल क्लोजर ऑफ बुक्स ऑफ द अकाउंट्स. तर पार्टनरशिपमध्ये जे आपण हिशोबाची पुस्तकं ठेवत असतो तर ते बंद करण्याची आवश्यकता नसते. मात्र फर्ममध्ये इट नेसेसिटेट्स फायनल क्लोजर ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स. इथं मात्र आवश्यकता आहे की हिशोबाचे जे फायनल पुस्तक असतात फायनल ते आपल्याला काय करावे लागतात? क्लोज करावे लागतात. कोर्ट ऑर्डर. द कोर्ट ऑर्डर कॅन नॉट डिझॉल्व अ पार्टनरशिप. कोर्ट जे आहे ते पार्टनरशिप डिझॉल्व करायला ऑर्डर देऊ शकत नाही. अ कोर्ट ऑर्डर कॅन डिझॉल्व अ फर्म. कोर्ट जे आहे ते कोर्ट फर्म डिझॉल्व करायला ऑर्डर देऊ शकते. हे फर्म बद्दल आपण पाहिलं आहे. आता अकाउंटिंग ट्रीटमेंट जे आहे, सेटलमेंट आहे ते आपण पाहूया. वेन फर्म इज डिझॉल्व ऑल ऍसेट्स अँड
assets are realized and the proceeds from it are to be paid for the liabilities of the partnership firm. ज्यावेळी पार्टनरशिप डिझॉल्व केली जाते, बंद केली जाते, तर पार्टनरशिपकडे असलेल्या सर्व ॲसेट्सचं रूपांतर पैशामध्ये केलं जातं आणि त्यानंतर पार्टनरशिपचे जे लायबिलिटीज आहेत ती लायबिलिटीज त्या ॲसेट्समधनं आलेल्या पैशातून भागवली जाते, लायबिलिटीज दिली जाते. अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 48 the liabilities are paid as per the order given below. आपल्या भारतीय भागीदारी कायदा 1932 सेक्शन 48 प्रमाणे काही आपल्याला ऑर्डर ठरवून दिलेले आहेत की त्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला पैसे द्यावे लागतात. पहिला आहे ए, रिअलायझेशन इन ब्रॅकेट डिझोल्युशन एक्सपेन्सेस टू बी पेड फर्स्ट. म्हणजे संस्था बंद करायला जो खर्च आलेला आहे त्याला म्हणतात रिअलायझेशन किंवा डिझोल्युशन एक्सपेन्सेस. तो एक्सपेन्सेस किंवा तो खर्च सर्वप्रथम आपल्याला द्यावा लागतो. बी, आउटसाइड लायबिलिटीज, थर्ड पार्टी लायबिलिटीज टू बी पेड. एक्झाम्पल गिवन सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, लोन फ्रॉम अदर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एसेट्रा. नंतर आउटसाइडर लायबिलिटीज ज्या आहेत, ज्याला आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज म्हणतो, त्या दिल्या जातात. सन्ड्री क्रेडिटर्स आपले सावकार असतील, बिलाचे काही पैसे द्यायचे राहिले असतील, बँक ओव्हरड्राफ्टचे पैसे द्यायचे असतील, आपण अजून कोणाकडनं लोन घेतला असेल आणि काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर हे पहिले दिले जातात. त्यानंतर सी, आफ्टर पेइंग ऑल आउटसाइड लायबिलिटीज if there is any surplus cash available to be paid for loans given by partners to firm. नंतर काही रक्कम शिल्लक राहिली असेल, थर्ड पार्टी लायबिलिटी दिल्यानंतर काही पैसे शिल्लक राहिले असतील तर असे पैसे जर पार्टनर्सकडनं लोन घेतला असेल तर त्यांचे लोन देण्यासाठी ते पैसे वापरले जातात. नंबर डी, इफ स्टील सरप्लस कॅश रिमेन्स that should be distributed to partners capital in profit sharing ratio. आणि अजूनही काही रक्कम शिल्लक राहिली, काही पैसे शिल्लक राहिले तर असे राहिलेला सरप्लस, अशी राहिलेली कॅश ही पार्टनर्सचं कॅपिटल देण्यासाठी त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने दिली जाते. म्हणजे पार्टनर्सचं कॅपिटल प्रॉफिट शेअरिंग रेशोचा वापर करून परत दिलं जातं. आता बघा अकाउंटिंग प्रोसिजर. आपल्याला दोन हेड्स आहेत इथे. पहिला आहे सिंपल डिझोल्युशन आणि दुसरा आहे डिझोल्युशन अंडर इनसॉल्व्हन्सी सिच्युएशन. तर पहिला आपण पाहूया सिंपल डिझोल्युशन. त्यामध्ये बघा सिंपल डिझोल्युशन, व्हेन ऑल पार्टनर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आर सॉल्व्हंट अँड दे डिसाइडेड टू डिझॉल्व देअर फर्म due to any reason, it is called as simple dissolution of partnership firm. म्हणजे जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये सर्व पार्टनर्स सॉल्व्हंट असतील, ज्यांचे ॲसेट जादा आहे, लायबिलिटीज कमी आहे, असे सॉल्व्हंट पार्टनर्स असतील आणि त्यांनी ठरवलं की आपली पार्टनरशिप फर्म बंद करायची, तर याला म्हटलं जातं सिंपल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. बघा यामध्ये आपल्याला कोणकोणते अकाउंट्स ओपन करावे लागतात ते पाहूया. पहिला आहे रिअलायझेशन अकाउंट. व्हेन प्रिपेरिंग रिअलायझेशन अकाउंट ऑल सन्ड्री ॲसेट्स अँड थर्ड पार्टी लायबिलिटीज आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन इन द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग ॲसेट्स इनटू कॅश. तर पार्टनरशिप फर्मच्या जेवढ्या ॲसेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील त्या सर्व लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला ॲसेटचं रूपांतर पैशामध्ये कॅशमध्ये करण्यासाठी ट्रान्सफर केल्या जातात. ॲसेट्स रिअलाइज आर क्रेडिटेड. ॲसेट्सचं रूपांतर पैशात झाल्यानंतर रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट केलं जातं. अँड लायबिलिटीज सेटल आर डेबिटेड टू दिस अकाउंट. लायबिलिटीजला काय केलं जातं, डेबिट केलं जातं. The purpose of this account is shown to gain
इट मीन्स प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिअलायझेशन. तर यात हे अकाउंट ओपन करण्यामागचा उद्देश असा आहे की रिअलायझेशन अकाउंट न आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस झाला ते समजेल. त्यानंतरचं दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स capital balance of all partners appearing in the balance sheet should be shown on credit side or debit side to the respective partners capital account as by balance brought down or balance brought down or by balance brought down. तर पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपण बॅलन्स शीट वरून घेत असतो. तो जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिसेल आणि डेबिट साईडला असेल तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असा दिसेल. त्यानंतरचं अकाउंट आपण ओपन करणार आहोत पार्टनर्स करंट अकाउंट. ऑल पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन वेन फिक्स कॅपिटल मेथड इज गिव्हन. जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड दिली आहे त्यावेळेस पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं जातं. त्यानंतर टू पार्टनर्स लोन अकाउंट. क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर लोन अकाउंट इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड. तर पार्टनर्स लोनचा जो क्रेडिट बॅलन्स आहे हा रिअलायझेशन क्रेडिट अकाउंटला ट्रान्सफर केला जात नाही. इट इज पेड ऑफ थ्रू अ सेपरेट अकाउंट. आणि हा जो बॅलन्स आहे हे पैसे देताना सेपरेट अकाउंट ओपन करून त्याचा वापर करून हा बॅलन्स दिला जातो. त्यानंतर महत्वाचा जे अकाउंट आपण ओपन करणार आहोत ते कॅश किंवा बँक अकाउंट. कॅश बँक अकाउंट इज ओपन इन द बुक्स ऑफ द फर्म. डेबिट बॅलन्स ऑफ कॅश बँक appearing in the balance sheet asset side should be shown on cash or bank debit side as to balance brought down. तर विद्यार्थी मित्र हो, कॅश किंवा बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्या डेबिट साईडला म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आपण डेबिट बॅलन्स दाखवताना लिहित असतो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा बॅलन्स जो आहे तो आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडवरनं घेत असतो कॅश किंवा बँकचा. आणि हे अकाउंट आपण नंतर काय करणार आहोत, शेवटी क्लोज करणार आहोत. ते क्लोज करत असताना आपल्याला त्याचा संबंध पार्टनर्स कॅपिटलला जे अमाऊंट आपण देणार आहोत त्याच्याशी येत असतो. आणि मग अशा पद्धतीने आपलं कॅश किंवा बँक अकाउंट क्लोज होत असतं. तर आजच्या पुरत आपण एवढं पाहूया. आज जेवढ्या आपण टर्म्स पाहिलेल्या आहेत तेवढ्या आपण क्लासवरच्या वेळेमध्ये लिहून घ्या. थँक्यू.